कमळ म्हणजे कमळ, सर्वदूर कमळ. ही घोषणा होती देवेंद्र फडणवीस साहेबांची. आत्ता 20 तारखेच्या जी काय राहिलेल्या नगरपालिकेच्या मतदारांची अ, सभा होत्या त्याच्यामधलं. आणि आज आपण बघितलं मित्रांनो, सगळ्या 288 नगरपालिकेचा निकाल सर्वदूर प्रसारित झालेला आहे. सगळीकडे निकाल लागलेला आहे. आणि त्या निकालातून स्पष्ट झालं, की जे काही फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं, की कमळ म्हणजे कमळच. आणि आता आज ते सत्तेत उतरलेलं आहे. आता या अनुषंगाने परत एकदा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांची सत्ता आणि भाजपची सत्ता निर्विवादपणे वर्चस्व त्यांचं प्रस्थापित झालेलं आहे. आता येणाऱ्या महानगरपालिका जे काही 29 महानगरपालिकेमध्ये त्यात सुद्धा हीच परिस्थिती असू शकते. आत्ताच्या वातावरणाच्या निमित्ताने तरी असं वाटतं. आणि जे काही विरोधी पक्ष होते महाविकास आघाडी, त्यांच्यातली जी काही एकमेकांच्या तंगड्या खेचण्याची किंवा एकमेकांवर उणे दिणे करण्याची आणि अनेक आरोप प्रत्यारोप किंवा आघाडी न करण्याची, युती न करण्याची, ही जी काय त्यांची चालू आहे, त्याच्यामुळं महानगरपालिकेमध्ये सुद्धा हाच परिणाम दिसेल अशी शक्यता वाटते मित्रांनो. आता ह्या अनुषंगाने अनेक नेत्यांचे वक्तव्य आपण ऐकले असेल मित्रांनो. फडणवीस साहेबांचं वक्तव्य ऐकलं असेल, त्यांचे जे काही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचं पण आपण वक्तव्य ऐकलं असेल, आणि अनेक स्थानिक जे काही नेते आहे, आमदार, खासदार भाजपचे, त्यांचे वक्तव्य आपण ऐकलं असेल. त्याच्यातून भाजपच हा कसा श्रेष्ठ आहे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते खरं आहे गोष्ट मित्रांनो. 288 पैकी माझ्या मते 225 ते 30 नगर परिषदेमध्ये युतीची सत्ता आलेली. त्याच्यामध्ये निर्विवादपणे भाजपचा वर्चस्व आहे. 125 जागांवर भाजपची सत्ता नगरपालिकेमध्ये आलेली आहे. त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्या खालोखाल शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे 54 ठिकाणी सत्ता प्रस्थापित झालेली आहे. त्याच्या खालोखाल माझ्या मते 39 का 34 असं काहीतरी 39 एक अजितदादा पवारांची राष्ट्रवादी यांची सत्ता आलेली आहे. आणि यामध्ये सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे मित्रांनो, उद्धव ठाकरेंची शिवसेना खालून 2 नंबरला आणि त्याच्या खाली शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी. हा सगळा परिणाम, त्याचा निकाल आज आपण बघत असाल मित्रांनो. यातून अनेक प्रश्न उद्भवित होता. आता दरवेळेप्रमाणे मतांची चोरी झालेली आहे, मतदान यंत्रणा हॅक झालेलं आहे, पैशाचा भरमसाठ वापर केलेला आहे, अनेक प्रलोभनं मतदारांना दिलेली आहे. ही निवडणूक म्हणजे फेअर अँड ही नाही झाली बाबा, म्हणजे अशी मोकळ्या वातावरणात झाली नाही. अनेक अनेक आरोप प्रत्यारोप त्याच्यामध्ये झाले. आता एवढ्या दिवस मतदान यंत्रणा झाकून ठेवली, त्यात काहीतरी गडबड झालेली आहे, अशा अनेक आरोप प्रत्यारोप आता होणार आहे मित्रांनो. ह्या रडगाण्यापायी महाविकास आघाडी म्हणा किंवा विरोधी पक्षांची जी स्थिती खालवलेली आहे ते आणखीन खालवणार आहे. यावर कोणताही मतदार विश्वास ठेवायला तयार नाही मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांची इतकी शोकांतिका झालेली आजच्या सगळ्या महानगरपालिकेच्या याच्यामध्ये अवघ्या 8 ठिकाणी त्यांची सत्ता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आलेली. आता महानगरपालिकेचं काय होईल सांगता येत नाही. त्यांची सगळी मदार BMCवर अवलंबून आहे. तिथं पण आता काँग्रेसने त्यांना ठेंगा दाखवलेला आहे. त्यामुळे तिथं जे काही उद्धव ठाकरे साहेबांचा ठाकरे बँड उड्या मारत होता, तो आता काय होईल सांगता येत नाही मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जे काही बोलणं, टोमणे सम्राट जे म्हणतो, दुसऱ्याला कमी लेखणं, आम्ही म्हणजेच सगळ्यात छान आहो, आम्हालाच सगळं कळतं, ह्या सगळ्या गोष्टी हुशारक्या जास्त मारण्यात त्यांचा वेळ वाया घालवला. एकमेकांना त्यांच्याच जे काही सहकारी त्यांना समजून घेतलं नाही, एकमेकांचे पाय ओढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यात ते जर एक संघपणे लढले असते तर काहीतरी चांगली परिस्थिती आली असती. एकंदरीत ह्या 288 पैकी महाविकास आघाडीला सगळ्यापैकी, त्यात काँग्रेसची परिस्थिती 33 ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडून आलेले, त्यात फक्त 7 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि 8 ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब, हे तुम्हाला मी सांगितलं. आणि याच्यातून अनेक झालं की ग्रामीण भागामध्ये जे काही शरद पवार साहेबांचा करिश्मा होता तो जवळजवळ संपुष्टात आल्यासारखं वाटतोय. कारण अवघ्या 7 ठिकाणी त्यांचे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून आलेले, त्यावेळेस सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे मित्रांनो. आता यामध्ये सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो, की आता तरी त्यांनी हे रडगाणं बंद केलं पाहिजे, मतदार यादीतला घोळ बंद केला, याच्याबद्दल रडणं थांबवलं पाहिजे, मतदार यंत्रणाबद्दल जे काही रडताय सातत्याने ते त्यांनी थांबवलं पाहिजे. आणि आपली जी संघटना कशी मजबूत होईल,
दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप करणं किंवा दुसऱ्यांना टोमणे मारणं, शिंदे साहेबांना मिंदे म्हणणं किंवा फडणवीस साहेबांना फडतूस म्हणणं, जे काही अवघ्या 3-4 वर्षापासून आपण ऐकतो उद्धव ठाकरे साहेबांनी आपल्या बोलण्यापायी आपली जी काही समाजामध्ये असलेली प्रतिष्ठा आहे ती त्यांनी खाली करण्याचा, प्रतिष्ठा घालवण्याचं काम केलेलं आहे असं मला तरी वाटतं मित्रांनो. आता ते त्यांच्या कार्यकर्त्यांना उत्साह भरण्यासाठी शिंदे साहेबांना शिव्या देत असतील, टोमणे मारत असतील, मिंदे म्हणत असतील, करप म्हणत असतील, काय 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 म्हणत असतील, फडणवीस साहेबांना हे म्हणत असतील, मोदी शहांना शिव्या देत असतील, त्यांना नावं ठेवत असतील, परंतु तुमच्या बुडाखाली काय जळतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो. अनेक कार्यकर्ते त्यांना सोडून जातात. आपण बघितलं असं मुंबईमधले अनेक माजी नगरसेवक त्यांचे शिंदे साहेबांकडे किंवा फडणवीस साहेबांकडे जात असेल. आता मला याच्यात असं सांगायचं नाही का भाजप किंवा महायुती लयच धुतल्या तांदळाची, त्यांनी सुद्धा काळं केलंच असं, कारण राजकारण आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्षम्य असतात. युद्धात आणि म्हणतात ना सगळ्या याच्यात क्षम्य असतात. जी काय रणनीती आहे त्याप्रमाणे ते चालण्याचा प्रयत्न करतात. रणनीतीनुसार आपले जे प्रतिस्पर्धी आहे त्यांना नेस्तनाबूत कसं करायचं, त्यांचा पराभव कसा करायचा हे प्रत्येक पक्ष करत असतो आणि ते त्यांनी केलेलं आहे. याच्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते कमी पडलेले. आता यामध्ये बारामतीकर काकांचा प्रभाव जवळजवळ संपुष्टात आले. आता त्यांचं वय पण पुष्कळ झालेलं आहे. आता त्यांनी सन्मानाने निवृत्ती घेऊन किंवा नवीन पिढीकडं आपलं राजकीय वारस देऊन त्यांना त्यांच्या याने हे करायला हवं, परंतु त्यांना सांगणार कोण आहे? उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा आपलं जे बोलणं आहे ते थोडंसं व्यवस्थित करून, दुसऱ्याला टोमणे मारून किंवा दुसऱ्याला कुचकं बोलून किंवा काहीतरी कुचकं कुबट बोलून उपयोग नाही ना मित्रांनो. आपले कार्यकर्ते सांभाळणं, आपल्या कार्यकर्त्यांना योग्य हे करणं, आपली संघटना मजबूत करणं याकडे त्यांनी भर दिला पाहिजे. जर परत पुढचे 4-5 वर्ष, आता निवडणुका नाही, हे निवडणुका झाल्यानंतर महानगरपालिका डायरेक्ट 4 वर्षांनी निवडणूक आहे, याच्यात ह्या 4 वर्षामध्ये त्यांनी जर आपल्या संघटनेकडे लक्ष दिलं नाही, आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम केलं नाही, असंच जर ते शिंदे साहेबांबद्दल किंवा फडणवीस साहेबांबद्दल किंवा अजितदादांबद्दल कुचके बोलत राहिले तर लोक त्यांच्यापासून दूर जाणार आहे मित्रांनो. जनतेच्या प्रश्नावर भांडणारा नेता पाहिजे, आहे का नाही? जनतेचे प्रश्न तुम्ही योग्य ठिकाणी मांडले पाहिजे, योग्य ठिकाणी त्याचं हे केलं पाहिजे, जनतेच्या प्रश्नासाठी लढले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं तरी वैयक्तिक मत आहे मित्रांनो, या सगळ्या विरोधी पक्ष लोकांनी ह्या सरकारविरुद्ध भांडण्यापेक्षा आपली संघटना मजबूत करायला हवी. आता 4 वर्ष तर ते काही सत्तेच्या बाहेर जाऊ शकत नाही, इतके त्यांची मजबूत आजची आघाडी आहे किंवा त्यांचं संख्याबळ आहे. त्यामुळं त्यांनी आता या सगळीकडं ह्या सरकारकडं किंवा भाजप किंवा शिंदे साहेब किंवा अजितदादा यांच्याकडं थोडंसं दुर्लक्ष करून आपल्या संघटनेला मजबूत केलं. आपले कार्यकर्ते प्रबळ कशी होईल, आपली संघटना मजबूत कशी होईल, ग्राउंड लेवलवर प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या काहीतरी काम देऊन किंवा संघटना मजबूत करून लोकांपर्यंत लोकांचे प्रश्न स्थानिक मुद्दे घेऊन जर तुम्ही लढत राहिले तरच तुमचं काहीतरी खरं आहे. नाही तर अन्यथा भाजप पूर्ण यांचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. कारण भाजपाने पूर्ण रणनीती आखलेली की विरोधी पक्षांना संपवून टाकायचे, बरोबर आहे की नाही? ज्या प्रकारे ठाकरे साहेबांनी फडणवीस साहेबांच्या पाठीत खंजीर खूप असला, त्यामुळे त्यांना प्रचंड राग किंवा प्रचंड ईर्ष्या याच्यात झाली की फडणवीस साहेबांना त्यांची उद्धव ठाकरे साहेबांना त्यांची जागा दाखवून द्यायची की आमच्यामुळं तुम्ही आत्तापर्यंत तुम्हाला सत्ता किंवा इतर स्थानी मिळत होती, सगळं हे भेटत होतं. आता जर त्यांनी स्वतःचं हे केलं नाही, स्वतःची संघटना, स्वतःचं नाव आणि ठाकरे ब्रँड हे करण्यापेक्षा काही उपयोग नाही मित्रांनो. आत्ताच मी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य ऐकत होतं, ते अजून सोडायला तयार नाही की मतदार याद्यांमध्ये घोळे, मतदान यंत्रणामध्ये घोळे किंवा हा 10-20 काय निवडणूक आयोगाच्या सहकार्याने त्यांनी ही निवडणूक जिंकलेली आहे. हे रडगाणं कवर चालणार आहे मित्रांनो. यापासून जनता त्यांच्यावर काडीचा विश्वास ठेवत नाही. हे अनेक निवडणुकीमध्ये सिद्ध झालेले आहे. परंतु आता त्यांचे महागुरू म्हणजे मोठे नेते राहुल गांधी साहेब हेच जर त्याचा तो मुद्दा लावून धरलेला असेल, त्यांना तो लावून धरावा लागतो. परंतु प्रत्यक्ष खालच्या स्तरावर किंवा ग्राउंड लेवलवर हे कुठंही नाही. त्यामुळं विरोधी पक्षांनी आता तरी सावध व्हावं, आपलं आत्मपरीक्षण करावं आणि जे काही आपले राहिलेले कार्यकर्ते ते आपल्या पक्षात कसे राहतील
त्यांना बळ कसं मिळेल, आपली संघटना कशी मजबूत होईल, एक एक करून कार्यकर्ते जोडले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, हे जे काही त्यांचे प्रवक्ते म्हणा किंवा वेगवेगळे नेते वाचाळवीर आहे, त्यांनी थोडंसं तोंडावर हे केलं पाहिजे. सुषमा अंधारे म्हणा किंवा अनेक त्यांचे आता सकाळी सकाळीच त्यांचे शिवसेनेचे माजी विरोधी दानवे साहेब, विरोधी पक्षनेते दानवे साहेब यांनी स्पष्ट सांगितलं की भाजपच सगळा मोठा पक्ष होणार आहे. हे त्यांनी स्वीकारलेलं आहे, मनोमन स्वीकारलेलं. पण लोकांपर्यंत किंवा ह्याच्यासाठी फक्त तुम्ही तुमच्या पत्रकारांना खुश करण्यासाठी बातम्या देऊ नका किंवा बोलू नका. बरोबर आहे की नाही? तुम्ही एखाद्याला टॉमणा मारला, एखाद्याला हे केलं, तर ती सगळे जे काही टी व्ही चॅनल्स आहे किंवा पत्रकार आहे किंवा त्यांचे जे काही त्यांनी पाळलेले पत्रकार म्हणा, विश्लेषक म्हणा, हे मुद्दा उचलून धरतात आणि त्याचाच उदोउदो करतात. त्याच्यामुळे तुमचं अतोनात नुकसान होतं. हे मी एक सामान्य सामान्य नागरिक म्हणून मी आपलं बोलतो मित्रांनो. तर ही गोष्ट त्यांनी कुठेतरी समजून घ्यायला हवी, तरच त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे. अन्यथा उद्धव ठाकरे साहेब काय होईल सांगता येत नाही. कोणता पक्ष संपत नाही, परंतु जर तुम्ही आपल्या याच्यामध्ये मग्रूर राहिले, याच्यामध्येच स्वतः त्याच्यामध्येच मगशूल राहिले, तर काही खरं नाही. आता महापालिकेची निवडणुकीची रणधुमाळी उद्यापासून सुरू होईल आणि परत एकदा मतदार याद्या किंवा शिंदेंना मिंदे म्हणणं, अजित पवारांना काय घोटाळेबाज म्हणणं वगैरे वगैरे, ते काय असेल ते असेल. परंतु आज तुम्हाला निवडून येणं आवश्यक आहे, त्यासाठी लोकांपर्यंत जाणं आवश्यक आहे. यासाठी तुमची कार्यकर्त्यांची फौज असायला हवी. ज्या प्रकारे भाजपने अगदी शेवटच्या मतदारापर्यंत आपली यंत्रणा पोहोचवलेली आहे, पन्ना प्रमुख काय असेल ते असेल, भलं ते असेल नसेल, परंतु ती त्यांची यंत्रणा कार्यान्वित आहे. प्रत्येक मतदारापर्यंत लोक गेलेले, तुम्ही त्या शेवटच्या लोकांपर्यंत गेलेले नाही. आता उद्धव ठाकरे साहेबांनी मनसेला घेऊन काय करणार आहे? मनसेची किंवा राज साहेबांची काय त्यांची निवडणूक लढवण्याची किंवा जिंकून येण्याची किती शक्ती आहे? ते फक्त बोलतात. त्यांचं कर्तृत्व राजकीय क्षेत्रामध्ये आत्ताच्या स्थितीत अजून तरी दिसलेलं नाही आहे. त्यामुळे त्यांची झाकली मूठ 1.25 लाखाची, ते सुद्धा एक सम्राटच आहे, टोमणे सम्राट यांच्यासारखे. फक्त बोलणं, आपल्याला ते बोलका पोपटाची गोष्ट माहिती आहे का मित्रांनो? तशी स्थिती झालेली आहे. तुम्ही बोलका पोपट न होता काम करणारा पोपट व्हा. जनतेचे कामं करा, जनतेचे प्रश्न मांडा, तरच लोक तुम्हाला निवडून देणार आहे. अन्यथा अशीच परिस्थिती राहणार आहे आणि तुम्ही सातत्याने निवडणूक आयोगाला, मतदान यंत्रणा किंवा दुसऱ्या मार्गावर तुम्ही त्याचं खापर फोडणार आहे. तुम्ही आत्मपरीक्षण जर केलं नाही तर तुमचा पराभव अटळ आहे. असं मित्रांनो, आजच्या या सगळ्या अनेक प्रकारचे विश्लेषण तुम्ही ऐकणार आहे. हेच एक माझ्यापर्यंत एक सामान्य व्यक्ती म्हणून आपल्यापर्यंत बोलण्याचा प्रयत्न केला. आपल्याला जर आवडत असेल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.